श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र व मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे स्वामी भक्त या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आली मी तुमच्यासाठी. चला तर सुरुवात करूया. पितृपक्षांची समाप्ती सर्व पितृ अमावस्याला होते. चला तर मग छोटा उपाय आपण पितृ अमावस्याला करून पाहूया. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितृ अमावस्या दिवशी एक लिंबू देवारे ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्या डोक्यावरनं उतरून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून चारी दिशाला फेकून द्या. त्यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होते. सर्व पितृ अमावस्याला दिवशी घरावरती ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरली जात आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा. दिव्यात केशर आणि काळे तीळ घ्या. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूती होईल आणि कर्ज कमी होईल. सर्व पितृ अमावस्याला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला द्या. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत. तसेच या दिवशी भोजन नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होतात. सर्व पितृ अमावस्याला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या. त्यामुळे धनलाभ होतो. तसेच कुटुंबात प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. सर्व पितृ अमावस्याला काल सर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानलेली जाते. सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे. त्यामुळे काल सर्पाचा दोष कमी होतो. तुम्ही जे काही ठरवलेले आहे ते काम पूर्ण होतात. सर्व पितृ अमावस्याला दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पितरांचे भोजन ठेवावे. त्यामुळे कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बताशे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावेत. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात. तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर होतात. असे म्हणतात सर्व पितृ अमावस्याला दिवशी पूर्वजांना निवासांना पिंपळाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करावे. ओम पितृभ्यो नमः मंत्राचा जाप करून 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतात आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. सर्व पितृ अमावस्याला 2 पूर्वजांचे नावांचे लोकांना जेवण द्यावे किंवा गरजेवंतांना खाऊ द्यावे. मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात.